नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 14 जून 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक कमी झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी दरामध्ये तेजी पाहायला मिळते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहूया की मार्केटमध्ये आज आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज गाजरासाठी कमीत कमी 20 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भाजी आपल्याला पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये या भाजीला मागणी भरपूर असते, परंतु या ठिकाणी आपल्याला क्वचित भाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर भाजी कोणती भाजी आहे हे बाबा? गुळूचे कोणती? गुळू तो गोळ भाजी आपल्याला पाहायला मिळते। तर भाजीसाठी काय दर आज मिळालेला आहे तुम्हाला? 15-20 15 ते 20 रुपये किलो या ठिकाणी भाजी जाती आहे। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गोळ भाजी पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी आहेत आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतात। तर टोमॅटोसाठी आज दर आपल्याला जे आहे ते कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपयापासून टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे जे या ठिकाणी आपल्याला चांगल्या टोमॅटोसाठी 30 ते 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी आपल्याला पाहायला मिळते। तर कोबीचे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। तर आज कोबीसाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। आवक पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोबीमध्ये दरामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चक्री डांगर आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चक्री डांगर पाहायला मिळते। तर आज या डांगरसाठी कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चक्री डांगरसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता जळगाव वांगा आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वांगा आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी 20 रुपये ते 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर काळ्या वांग्यासाठी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची शेंग आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीची शेंग पाहायला मिळालेली। तर आज आपल्याला दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चवळीची शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याची शेंगा पाहायला मिळतात। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज कमीत कमी 50 रुपये किलो ते चांगल्या शेवगासाठी 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते। तर आज भुईमुगाच्या शेंगासाठी कमीत कमी 35 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटीमध्ये पुणेरी गवार पाहायला मिळते। तर आज पुणेरी गवारसाठी कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। एक नंबर क्वालिटीच्या गवारीसाठी आज 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो फ्लावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। तर फ्लावरचे दर या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज आपल्याला
8 ते 10 रुपयांनी वाढलेली पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला पाहायला मिळते. तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता वांगा आपल्याला पाहायला मिळते. तर वांग्यासाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळते. तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. आलं पाहू शकता, आल्याची क्वालिटी आपल्याला जे आहे ते कवळं आलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज कवळ्या आल्यासाठी कमीत कमी 30 रुपयापासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर कवळ्या आल्यासाठी 30 रुपये ते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये, त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 50 ते 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मिडियम क्वालिटीच्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपयापासून ते जास्तीत जास्त 110 ते 115 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळेल. क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर सातारा आले आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या आल्यासाठी साधारणतः 115 रुपयेपर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आल्याचे दर या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर क्वालिटीच्या आल्याला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला कोथिंबीर, आपल्याला गावरान कोथिंबीर पाहायला मिळते. तर आज गावरान कोथिंबीरसाठी दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 20 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतो. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 15 ते 18 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता, आपण हिरवी मिरची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज हिरव्या मिरचीसाठी कमीत कमी कचरा असलेली मिरचीसाठी कमीत कमी 25 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर क्वालिटीच्या मिरचीसाठी आज 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळते. आवक पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता जाड कातडीची मिरची आपल्याला कर्नाटक मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 25 रुपये किलोपासून जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. तर आज या मिरचीसाठी आपल्याला 30 ते 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते.